ओह माय गॉड, क्या हो रहा है आज किचन में? काय बनवतोय? काय बनवायचंय? पावभाजी। तू बनवणार आहे का? चलो। किती मिरची? मिरची किती आहे? मला माहित असतं तर तू कट केलीस ना? एकच मिरची। एक एवढी मोठी? दोन सॉरी। ओके ओके, 2 मिरच्या। 2 बटाटे। बटाटे कापायचे कसे? छोटे म्हणजे असे एवढं ब्लॉक्स। मित्रांनो, माझा उजवा हात चालत नाही, डाव्या हाताने मी काम करतो, डाव्या हाताने मी फास्ट काम करतो। बस हे बघा। आज फर्स्ट टाइम मला हेल्प करतो। फर्स्ट टाइम ना? फर्स्ट टाइम लग्नानंतर फर्स्ट टाइम कटिंग करतोस? या मंथ मधली फर्स्ट टाइम म्हणजे लास्ट 6 महिन्यापासून मी 10 वेळेस केला नाही, बिलकुल नाही। हे पण तुला मम्मीने काढून दिले म्हणून तू कट करतो, बट ठीक आहे, थँक्यू। झालं? कशाची? काय कटिंग केलंस तू? मी किती वर्षांपासून करते, या महिन्यात फर्स्ट टाइम करतो मी, 10 वेळेस करतो। काय? टमाटर अर्धवट काम। टमाटर, शिमला, बटाटे, हे कोणी कट केलं? हे कांदा। तर हे का सोडलंस? पत्तागोबी राहिली फक्त, त्याच्यावर मला सांगावं लागेल। हे शेंगदाणे खाऊ लागले नुसतं इथं बसल्या बसल्या उभे माझ्यासाठी दिले, स्वतःच खाऊ लागले। पत्तागोबी कापू लागली फक्त, बाकी सगळं मीच कापू। मीच केलंय, म्हणजे शेवट म्हणजे तू बनवणार आहेस का? मग पोळ्या कोण करतं? कोण करतं? सगळं तूच करतो, मी फक्त खाते। मग काय खोटं बोलते ना? शनिवारी पोळ्या पण केल्या ना, मीच केलंय ना। सांग ना, हे नाही सांगणार तू? चांगलं बाबा। शनिवारी चल आता करून दाखव, तू पोळ्या केल्या तर ऍटलीस्ट कळेल ना। हा ठीक आहे ना, चल चलो। तर हे दाखवून देऊ आपण पहिले की काय काय पावभाजी सामान सांग, काय काय केलंस तू? टमाटे कापले, बटाटे कापले, शिमला मिरची, एक टोमॅटो, 3 बटाटे, 2 शिमला मिरची बारीक बारीक कट केले, कांदे घेतले, 3 मोठे कांदे, 1 छोटा कांदा, कारण आपल्याला कांद्याची पेस्ट जास्त पाहिजे, तेव्हा छान टेस्ट येते। आणि पत्तागोबी घेतली थोडी। पत्तागोबी जर जास्त झाली का? ठीक आहे, जाऊ दे। ठीक आहे, हे सगळं एकत्र मिक्स करायचं। आता हे कुकर मध्ये शिजवणार आहे। कांदा प्रॉपर कट केल्यानंतर धुवून घेतलेला आहे। बरं, त्याच्यावर कांदा ठीक आहे, हे पण धुवून घेते एकदा लास्ट टाइम। आणि आता अजिंक्य जे पोळ्या करणार आहे त्याचं पीठ रेडी आहे। हे बघा मित्रांनो, उंडा तिमून ठेवला आहे, पीठ आणि तेल। मी शक्यतो असंच करतो, उंडा माझा एकदम प्रॉपर असं तिमला जातो। आता इथं तवा लावून मी आता बघा कसं पोळ्या करतो, 15 मिनिटात मी पोळ्या करतो, एवढी माझी स्पीड आहे। हे दाखवते काय आता? हे सगळं आता आपण काय करणार? तू जे घेतला आहे कुकर, ठीक आहे, त्या कुकरमध्ये सगळं मिक्स करणार आहे आणि याच्यात आता आपण झाकण लावायचं, गॅसवर म्हणजे गॅसवर ठेवणार। शिजवायचं आहे ना ते आपल्याला, मग शिजवायला काय लागतं? काय लागतं तू सांग मला। नेहमी मीच का सांगायचं? कुकरवर ठेवू आता, डायरेक्ट गॅसवर ठेवायचं, डायरेक्ट नाही, पाणी टाकायचं ना त्याच्यात। तेच म्हटलं डायरेक्ट टाकायला सांगते की काय? पाणी ते अगोदर घेऊन ठेवायला पाहिजे, असं दरवेळेस तिकडे पाणी। आणि पाणी किती टाकू सर? पाणी अर्धा, काय म्हणते त्याला ते, नाही याच्यात सांग ना की एवढं बोट वर पाणी पाहिजे, जेवढं आपलं मटेरियल आहे त्याच्यापेक्षा थोडंसं वर पाणी पाहिजे। का बरं?
ते पूर्ण कमी होईल ना, जाऊन जाईल ना. शिजलं पाहिजे ना ते प्रॉपर. ठीक आहे. म्हणत होतो मी कुकरचं झाकण लावता येतं का बघू तुला? कुकरचं झाकण एवढं स्वयंपाक करतो बघू. हे शिट्टीला फ्रेश करून ग्रीन फ्लॅग रिफ्रेश नाही, ग्रीन फ्लॅग. त्याच्यानंतर असं करायचं, कुकर लावायचं असं करून प्रॉपर याचं दबलं पाहिजे ते. आणि मग असं हल्ला इकडे ठेवा. हेच आपण ठेवायचं. गॅस पेटवायचं. आज पहिल्यांदा अजिंक्य मला एवढी हेल्प करतोय. गॅस आता काय करायचं मला आता तू असं वाटते तू ग्रीन फ्लॅग आहेस, तुला ग्रीन फॉरेस्ट व्हायसाठी वेळ आहे. थोडं कमी ठेवायचं, म्हणजे कसं नाही तर थोडं जास्त ठेवलं तरी चालतो. कसं मी पोळ्या करता करता लक्ष असतं माझं, त्याच्यामुळे मी जास्त ठेवतो, तुम्ही कमी ठेवा. हा, आता मध्येच नंतर नारळ पाणी प्यायचं पोळ्या करता करता. एनर्जीसाठी नारळ पाणी प्यायचं. नारळ पाणी इज द बेस्ट फ्रूट. ओके, याच्यामध्ये काहीच नॅचरल, म्हणजे सगळं नॅचरल, याच्यामध्ये काहीच नॅचरल आहे सगळं. बाकीच्या फळांमध्ये पावडर टाकतात. आणि पोळ्या करता करता ते खायचं का, प्यायचं का? नाही, कधी पण पिऊ शकतो आपण, पण मला आता नारळ पाणी प्यायचं. नंतर पोळ्या कोण करेल? नंतर मीच पोळ्या करणार. हा अजिंक्य जे म्हणून गेलाय ना मी पोळ्या करतो, सोडून गेलाय माझ्यासाठी, गेलाय नारळ पाणी प्यायला होताना. त्याच्यामुळे त्याच्यावर काही विश्वास ठेवू नका. हा, आणि सांगायचं राहिलं, आम्ही पावभाजीची भाजी करतोय पण पोळ्या करतोय असं तुम्हाला वाटत असेल, पण आम्ही ओकेजनलीच फक्त पाव खातो, नाही तर पोळीच खातो पावभाजीच्या. पाव नेहमी खाणं नॉट गुड. दॅट्स राईट. तू करत होतास ना पोळ्या, काय झालं? काय झालं? आज तुझे बघा हाताने बघायचं मला पोळ्या कशा करते. तर मी का गोल कर, गोल व्यवस्थित गोल. गोल नाही होत, तिरकच होतं. गोल करायला लागतं. कसं नाही करते, कधी शिकशील तू? हां, कर पोळ्या. थोडं थोडं एकदम मारा. करेक्ट. बस झाली. आता तयार टाकायची का? थोडंसं तेल लावून. तुम्ही मला एक चांगली, ही खूप पतली झाली, चांगली नाही झाली, जरा करून दाखव त्याला. तेल लावायचं. अहो चिपकती, तर काय करायचं आता? काही नाही, आता उलटं बघायचं आणि हाताने लावू शकत नाही. तेल लावून आहे का थोडं? फुलकी नाही खायची आपल्याला, पोळी खायची. फुलकी खा. सांग आता. मला हाताने पलटी मारता येते, पण सीन कसं आहे ते व्यवस्थित पलटी बसत. उलथण्याने जी पोळी बनते ती प्रॉपर बनते. हाताने जेव्हा करायला जातो तेव्हा ते चिपक नाही, ते गोष्टी ज्या टायमाला आपण उलथण्याने करतो ते छान होतं. बघ आता फुगलीच नाही पोळी. पोळी कशी फुगली आहे. अजिंक्य सारखी बघा पोळी कशी फुगली आहे. अजिंक्य सारखी पोळी फुगवलेली आहे मी. अजिंक्य तू कसं आहे ते पण दाखव, म्हणजे त्यांना कळेल की मी परफेक्ट केलं की नाही. हे बघा, ती अगदी माझ्यासारखी. बघा किती स्लिम आहे. थोडंसं पोट वाढलं माझं, जास्त नाही. त्यात मी रोज रेग्युलर व्यायाम करून हे जे थोडंसं वाढलेलं कमी करणार. मी बघा आणि हा बघा, पोट सोड, श्वास वर घेतलाय, बोलून दाखव. हे काय बोललो नाही. तुला काय वाटलं मी श्वास घेऊन पोट मध्ये घेतला? म्हणजे तो श्वास घेतला आहे, श्वास घेऊन पोट मध्ये घेतला असं नाही. जर श्वास एवढा वेळ नाही थांबू शकत कोणी, माहिती मी एवढा वेळ बोललो. ठीक आहे, दाखव नंतर दाखव. अवघडच आहे तुझं, नसलेलं कशाला दाखवली. काय करतो आता आपण, याला मॅश करायचं छान. अजिंक्य, यू वांट टू ट्राय? हो. कर ना. पण आपलं पाणी जास्त झालंय, एवढं पाणी नका टाकू. माझ्याकडून जरा जास्त झालंय, ठीक आहे, आपण ते टाकू शकतो. म्हणजे थोडंसं पाणी टाकतोच ना आपण. Yes, I am cooking.
कालच्या पावभाजीसाठी खूप खूप थँक्यू. कालची पावभाजी इतकी छान झाली होती. मी परत परत तुला बनवायला लावणार आहे. हेल्प पण करणार आणि परत परत बनवायला लावणार आणि कंटिन्यू खाणार. तर अशाच नवनवीन ब्लॉगसाठी मित्रांनो तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा. अँड डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब. सबस्क्राईब. बाय.